भंडारदरावाडी तालुका इगतपुरी येथील नामांकित सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांचे एकनिष्ठ सहकारी आणि कट्टर समर्थक गोरखदादा बाबूराव मदगे यांना जिल्हा परिषद धामणगाव गटाचे तिकीट मिळणार असल्याची चर्चा सध्या जोरात आहे। गोरखदादा मदगे यांनी गेल्या 25 वर्षांपासून सिन्नर विधानसभेच्या वेळी साहेबांचा गड राखण्याचा आणि साहेबांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा भंडारदरावाडी गाव या गावातील एक बुलंद तोफ म्हणून ओळखले जाणारे गोरखदादा मदगे हे नेहमी समाजात धडाडीने भाग घेऊन समाजात काम करत असतात। समाजातील गोरगरीब जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारे व न्याय देणारे हे एक धाडसी नेतृत्व म्हणजे गोरखदादा। भंडारदरवाडी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले असून पाणी टंचाई, रस्ते, आरोग्य व तरुणांसाठी मार्गदर्शन केंद्र यांसारख्या विषयांवर त्यांनी सातत्याने आवाज उठविलाय। नुकताच नाशिक लोकशाही न्यूज कार्यालयात गोरखदादा मदगे यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी न्यूजचे संपादक व मालक विश्वास लचके यांनी त्यांना शाल व श्रीफळ सन्मानपत्र देऊन गौरव केलाय। गोरखदादा हे धामणगाव गटातील एक बुलंद तोफ म्हणून ओळखले जातात। समाजकार्यासोबतच क्रिकेट क्षेत्रातही त्यांचा मोठा सहभाग असून आजही सर्व क्रिकेट प्रेमी गोरखदादा यांचा श्वास बनले। धामणगाव गटाचा गोरखदादाचा गड राखण्याचा मोठा विश्वास क्रिकेट प्रेमींनी दाखवलाय। कोकाटे साहेबांच्या विचारांना अनुसरून विकासाचे काम त्यांनी गावोगाव पोहोचविले। धामणगाव गटातील भंडारदरावाडी गावाची एक शान गोरखदादा आहे। गटातील इगतपुरी तालुक्यातील क्रिकेट प्रेमींचे एक बुलंद तोफ म्हणून ओळखले जातात। धामणगाव गटातील स्थानिक नागरिकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये तसेच क्रिकेट प्रेमी असणारे कार्यकर्त्यांमध्ये आता ठाम विश्वास निर्माण झालाय। गेल्या 25 वर्षांपासून कोकाटे साहेबांशी एकनिष्ठ आणि कोकाटे साहेब हाच गोरखदादांचा पक्ष। कोकाटे साहेबांच्या संघटनात्मक धोरणात गोरखदादा मदगे हेच योग्य उत्तराधिकारी ठरतील आणि राष्ट्रवादी पक्षाचे अजितदादा पवार गटाचे त्यांनाच तिकीट मिळणार यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।